आणि आता बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायला पुन्हा एकदा सुरुवात करूया। राज्यात महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजताच राजकीय मैदानात रणधुमाळी सुरू झाली। मात्र यंदाची निवडणूक केवळ पक्षीय संघर्षाची नसून ती घराणेशाहीच्या वर्चस्वाची ठरणार असल्याचं चित्र दिसतंय। छत्रपती संभाजीनगरसह कोल्हापूर, मुंबई आणि पिंपरी चिंचवडमध्ये बड्या नेत्यांनी आपल्या मुलामुलींसाठी, पत्नीसाठी आणि नातेवाईकांसाठी फिल्डिंग लावली। यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून पक्षश्रेष्ठी या वजनदार मागण्यांना कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनीही घरातच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतल्याचं कळतंय। पाहूया। मुंबईमध्ये आमदार सुनील प्रभू हे मुलासाठी आग्रही आहेत, तर खासदार संजय दिना पाटील यांच्या मुलीसाठी त्यांना तिकीट हवंय, तर माजी आमदार रमेश कोपरगावकर हे देखील पत्नीला उमेदवारी हवी असल्याचं म्हणतायत। तर विनोद घोसाळकर सुनेला उमेदवारी हवी असल्याचं म्हणतायत, तर आमदार अजय चौधरींना सुनेसाठी उमेदवारी हवी आहे, तर माजी महापौर श्रद्धा जाधव यांना मुलासाठी उमेदवारी हवी आहे। तर आमदार सचिन अहिर यांच्या मुलीसाठी त्यांना तिकीट हवंय, तर माजी आमदार दगडू सकपाळ यांना देखील मुलीसाठी तिकीट हवं आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांसाठी उमेदवारीची मागणी केली। पाहूया। अण्णा बनसोडे मुलासाठी इच्छुक आहे, श्रीरंग बारणे देखील मुलासाठी, तर आणि पुतण्यासाठी श्रीरंग बारणे हे इच्छुक आहेत। महेश लांडगे हे भावासाठी इच्छुक आहेत, उमा खापरे यांच्या मुलाला तिकीट हवंय, तर अमित गोरखे हे आपल्या आईला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार आहेत। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणते नेते आपल्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत तेही आपण पाहूया। शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदासाठी तिकीट हवंय। आमदार प्रदीप जयस्वाल मुलगा ऋषिकेशसाठी प्रयत्नशील आहेत, तर माजी आमदार किशनचंद तनवाणी यांना मुलासाठी आणि भावासाठी उमेदवारी हवी, तर माजी महापौर नंदो घोडेरे यांना स्वतःसाठी आणि पत्नीसाठी तिकीट हवंय, तर माजी महापौर विकास अजैन यांना देखील स्वतःसाठी आणि पत्नीसाठी उमेदवारी हवी आहे। तर भाजपमध्ये खासदार भागवत कराड यांचा मुलगा हर्षवर्धन आणि बहीण उज्ज्वलासाठी तिकीट हवंय। आमदार नारायण फुचे यांना पत्नी शीतलसाठी ते आग्रही आहेत, तर आमदार संजय केनेकर मुलगा आणि भावासाठी त्यांना उमेदवारी हवी आहे, तर मुलगी धर्मिष्ठासाठी गुजरातचे मंत्री CR पाटील यांनी उमेदवारी मागितली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अंबादास दानवे हे भाऊ राजेंद्रसाठी प्रयत्नशील आहेत, तर चंद्रकांत खैरे मुलगा ऋषिकेश आणि पुतण्या सचिनसाठी आग्रही आहेत। महापालिकेत तिकिटासाठी सुरू असलेल्या घराणेशाहीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू हे अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करतायत। अंकित प्रभू किंवा राजुल पटेल किंवा तुम्ही जे नावं घेताय ते कार्यकर्ते नाही आहेत का? माझे वडील कोणीतरी असतील, पण मी पण कार्य करतोय। आता मी ते आहे, सुनील राऊत काम करतायत म्हणून ते आमदार झाले, कार्यकर्तेच आहेत ना। असं अनेक ठिकाणी होतं, असं सर्वच पक्षात होत आहे। राजकारणामध्ये नेत्यांच्या मुला मुलीला तिकीट मिळू नये असं नाही, द्यावं, जनता कशी स्वीकारतील त्याच्यावरती अवलंबून राहील, परंतु तिकीट देणं इथपर्यंत ठीक आहे। सत्ताच माझ्या खिशात असणं किंवा मलाच पाहिजे हे म्हणणं चुकीचं आहे। शिवसेना प्रमुख बोलले होते, माझा घरातला कोणी निवडणूक लढवणार नाही, लढवल्या ना, मुख्यमंत्री कोणाला व्हायचं होतं त्यांनाच, का एकनाथ शिंदे नव्हता चालत? आता फक्त राहिलंय खान आणि बाण त्यांच्याकडनं निघून गेलाय, हे सत्य आज नाहीये का? किंवा उद्या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर यांचे कुटुंबीय मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जाणार नाहीत अशा प्रकारचं काही ॲफिडेव्हिट यांना लिहून दिलंय का? हा सवाल मुंबईकर तुम्हाला विचारत आहेत। तिथे पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंची